निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत असो, विधानसभा असो, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असो किंवा लोकसभा असो, दादांशिवाय म्हणजे पहिलं मतदान दादांचं. दादा इथं 7 वाजता, 7ला 5 कमी असताना यायचे. सगळे ग्रामस्थ थांबलेले असायचे त्यांची वाट बघत. आणि इथून तिथपर्यंत जायला 5 मिनिट लागायचे. पहिलं मतदान दादांचं. मतदार जरी अगोदर आले असले, तर दादांनी मतदान केल्याशिवाय लोक करत नसायचे मतदान. वहिनी असायच्या बरोबर. ही शाळा जी दिसते व्यवस्थित, चांगली सुशोभित केलेली, ती वहिनीच्या मार्गदर्शनाखाली झाली. वहिनीच्या सामाजिक कार्याची सुरुवात ह्या गावातून झालेली आहे. त्यांनी इथली माती, केर, कचरा स्वतः त्यांनी उचललेला आहे. म्हणजे सुरुवात इथून झाली त्यांची. आणि आता तुम्ही बघतात, कुठलीही चोरस नसताना ग्रामस्थ किती उत्साहाने इथं उभे आहेत. जणू काय एखाद्या ग्रामपंचायतची निवडणूक आहे. तुम्हाला 6 वाजता कळेल किती टक्केवारी झाली. एक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद. उत्स्फूर्त प्रतिसाद तर काय सांगाल, नेहमी तुम्ही दादांबरोबर असायचा मतदानाच्या दिवशी, आज दादा नाहीत, काय भावना? एकच दुःख आहे की ह्या मतदाना दिवशी आज अजितदादा नाही आणि अजितदादा विना आम्ही मतदान करतोय हे आमच्या बुद्धीला पटत नाही. आणि आज जे मतदान होणार आहे हे देशामध्ये उच्चांकी मतदान होणार आहे आणि वहिनीसाहेब प्रचंड मतांनी बहुमतांनी देशामध्ये रेकॉर्ड होणार आहे. ही आज जो उत्साह बघताय तुम्ही मतदाराचा, तो उत्स्फूर्त मतदारामध्ये उत्साह आहे आणि खूप चांगलं मतदान यावेळेस होईल याची सगळं काटेवाडीकरांना खात्री आहे. छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे या ठिकाणी आहेत. काय सांगाल दादा, काय भावना आहेत आपल्या आजच्या निवडणुकी संदर्भात? जसं आता काळे सरांनी भैयांनी सांगितलं की दादांच्या विना हा पहिलंच इलेक्शन आहे आणि पहिलंच मतदान. हे मतदान करत असताना जो दादा असताना जो एक प्रकारचं हुरूप असायचं काय, तो हुरूप जरी दिसत नसलं तरी पण आज प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये दादांचं एक वेगळंच आदराचं स्थान होतं. ते आयुष्यभर तसंच राहणार आहे. त्याचप्रमाणे वहिनींनी देखील आज या गावासाठी जे योगदान दिलेलं आहे, आयुष्यातले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 20 वर्ष इथं वहिनींनी सेवा केलेली आहे गावाची. आणि मुळातच वहिनींचं जे काही घराणं आहे ते एक राजकीयच पार्श्वभूमी असलेलं घराणं होतं. आणि वहिनी देखील दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून निश्चितपणे भविष्याच्या काळामध्ये जे दादांची आम्हाला जी उणीव भासणार आहे ते वहिनींच्या माध्यमातून ते भासून देणार आहेत. अशा प्रकारची आम्ही वहिनींच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या ह्या इलेक्शनच्या माध्यमातून जसं दादांच्या कोणत्याही इलेक्शनला अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थ मतदान करायचं आहे, त्याहूनही दादा यावर्षी वहिनींच्या किंवा केवळ दादांच्या जाण्यानं आणि या गावाला नव्हे तर तालुक्याला नव्हे तर राज्याला जो एक प्रकारचं मोठं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी त्याचं एक उतराय म्हणून निश्चितपणे जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे होणाऱ्या मतदानामध्ये 98-99% मतदान हे वहिनींनाच होणार. काय सांगाल भाऊ, साधारणतः आपल्या काय भावना आहेत या निवडणुकीत? या निवडणुकी संदर्भात हे शाळेचे वैभव दादांनीच पण दिले, वहिनीने सगळे उभा राहून करून घेतलेलं आहे. हे वैभव बघाय दादा पाहिजे होते. दादा आज आपल्यात नाही, ते एकदम आमच्या घरातलं घरपणच नाहीसं झालेलं आहे दादा नसल्यामुळे. आणि दादा गेल्यापासून ते एकदम गावाला थोडं ही झालेलं आहे. परंतु दादाची उणीव वहिनी 100% भरून काढतील. आणि होणाऱ्या मतदानात 99% मतदान वहिनीला होईल आणि देशात आणि महाराष्ट्रात रेकॉर्ड वहिनीचं ह्यावेळेस नक्की 100% झाल्याशिवाय राहणार नाही. आपण देखील या निवडणूक यंत्रणेमध्ये आहात, काय भावना आहेत आपल्या पालुष्यात? खरं तर दादांशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं ही कल्पनाच सहन न होणारी किंवा समजण्याच्या पलीकडची. तरीसुद्धा नीतीच्या पुढं आपलं कोणाचंच काय चालत नाही. 1.5 वर्षापूर्वीच तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, दादांसाठी हेच सगळे कार्यकर्ते गावोगाव फिरत होते. आज वहिनीसाठी सुद्धा हेच कार्यकर्ते गावोगाव फिरत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जाणवती मला की दादा नसताना सुद्धा हे शिवधनुष्य वहिनीसाहेबांनी खंबीरपणे पेरलेलं आहे. आणि दादाची उणीव भरून काढण्यासाठी वहिनीसाहेबांचा आतोनात प्रयत्न चालू आहे. आणि त्या प्रयत्नाला काटेवाडीकर समस्त बारामतीकर साथ देत आहेत हे मला दिसून येते. आणि काटेवाडीचंच नाही तर संपूर्ण बारामतीचं जे मतदान होईल त्याच्यातल्या 97-98% जे चुकून इकडं तिकडं बोट गेलं तरच मत वाया जाईल, अन्यथा पडलेलं संपूर्ण मतदान वहिनीसाहेबांना पडेल. व महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये एक प्रकारचा असा रेकॉर्ड होईल की तो भविष्यातही कुणी मोडू शकणार नाही.